सो दिस इज द रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स. याच्यामध्ये आपण बघणार आहे की सेक्शन 52 ऑफ कंपनीज ॲक्ट त्याच्यामध्ये दिलेलं आहे सेक्युरिटीज प्रीमियम कॅन बी युटिलाइज्ड फॉर. तर ते सेक्युरिटीज प्रीमियमचे वेगवेगळे युजेस दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट बोनस शेअर्स इश्यू करण्यासाठी, जे आपण बघितलंच आत्ता की बोनससाठी CRR, सेक्युरिटीज प्रीमियम किंवा फ्री रिझर्व्ह यूज करतात. सो त्याच्यामध्ये सेक्युरिटीज प्रीमियम पण आहे. सो सेक्युरिटीज प्रीमियम बोनससाठी. त्याच्यानंतर आपल्याला जे जे माहिती आहे सेक्युरिटीज प्रीमियम कुठं कुठं आपण यूज करतो, तर एक म्हणजे आपल्याला कळलं बोनस शेअरसाठी, नंतर म्हणजे बायबॅक ऑफ सेक्युरिटीजसाठी, आणि हे म्हणजे टू प्रोव्हाइड फॉर प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स ऑर डिबेंचर्स ऑफ द कंपनी. सो हे तीन तर आपले ओळखीचेच आहेत. नंतर टू राईट ऑफ प्रिलिमिनरी एक्सपेन्स, टू राईट ऑफ एक्सपेन्स कमिशन ऑर डिस्काउंट अलाउड ऑन एनी ऑफ द securities or debentures. So in case of buyback of securities, there was no issue of utilizing securities premium, but in case of redemption of preference shares इथं तुम्हाला securities premium account यूज नाही करायला मिळणार काही काही ठिकाणी. सो जर कंपनी ही, if company is not section 133 complied, so in that case don't use the then you can use the securities premium account for the premium on redemption. So जर कंपनी सेक्शन 133 कंप्लाय करत नसेल, सेक्शन 133 कंप्लाय करत नसेल म्हणजेच काय, जर AS फॉलो करत नसेल तर सेक्युरिटीज प्रीमियम यूज करू शकता. पण जर सेक्शन 133 फॉलो करत असेल म्हणजेच AS फॉलो करत असेल तर तुम्ही सेक्युरिटीज प्रीमियम अकाउंट यूज नाही करू शकत फॉर द युसेज ऑफ प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, ॲज पर मॉड्यूल सेक्युरिटीज प्रीमियम अकाउंट इज यूज्ड फॉर प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स. सो जर काही सांगितलेलं नसेल तर तुम्ही सेक्युरिटीज प्रीमियम यूज करू शकता रिडम्पशनच्या प्रीमियमसाठी. इथं जर्नल एंट्री असणार आहे, प्रेफरन्स शेअर कॅपिटल प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर अँड टू प्रेफरन्स शेअर होल्डर ही ड्यू केली. प्रेफरन्स शेअर होल्डर टू बँक पे केलं सेक्युरिटीज प्रीमियम टू प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर, आणि फ्री रिझर्व टू CRR. दॅर इज नथिंग ग्रेट हिअर. सो ज्यावेळेस आपण रिडम्पशन किंवा मग बायबॅक करतो त्यावेळेस आपण ते कॅन्सल करतो, त्याच्यामुळे ते इथं नोट्स टू अकाउंट्समध्ये नाही दिसणार काहीच. सो इथं दिलेलं आहे सेक्युरिटीज प्रीमियम युटिलाइज फॉर प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स assumed that company is not governed under section 133 of Companies Act. Alternatively it may not be utilized assuming otherwise. सो आपण ही एक्झाममध्ये आन्सरमध्ये नोट पण देऊ शकतो. त्याच्यानंतर दिस इज द लास्ट पार्ट, कंडिशन्स फॉर बायबॅक. देर आर 3 conditions or 3 tests we can say: share outstanding test, then resources test, and debt equity ratio. Company can buy back maximum of lower of above 3. म्हणजे कंपनी जास्तीत जास्त किती बायबॅक करू शकते, तर ह्या 3 टेस्टमधली जी लोअर अमाऊंट आहे तेवढं बायबॅक करू शकते. शेअर आउटस्टँडिंग टेस्ट इज व्हेरी इझी वन. सो हेअर 25% ऑफ टोटल नंबर ऑफ शेअर्स आउटस्टँडिंग, जेवढे शेअर्स आहेत आपल्याकडे त्याचे 25%, किंवा रिसोर्सेस टेस्टमध्ये 25% ऑफ शेअर कॅपिटल प्लस फ्री रिझर्व. शेअर कॅपिटल घ्यायचे, जनरल रिझर्व, P&L, सेक्युरिटीज प्रीमियम घ्यायचा. आणि रिसोर्स टेस्ट काय सांगतं की 25% ऑफ A अपॉन बायबॅक प्राईस. आता इथं जे काढलेलं आहे शेअर्स आउटस्टँडिंग म्हणजे किती नंबर ऑफ शेअर्स आउटस्टँडिंग म्हणजे नंबर ऑफ शेअर्स जितके नंबर्स आहेत त्याचे 25%. सो या टेस्टचा आउटपुट नंबर्स येणार आहे. रिसोर्स टेस्टमध्ये हे सगळी अमाऊंट ॲड केली की त्याच्या 25% घ्यायचं, आणि त्या अमाऊंटला किती रुपयाचं बायबॅक प्राईस काय आहे त्याने डिवाईड केलं तर आपल्याला येणार की एवढी अमाऊंट आपण बायबॅक करू शकतो. पण एवढ्या अमाऊंटला जर बायबॅक प्राईसने डिवाईड केलं तर आपण काढणार की
म्हणजे हे बघा, ही अमाऊंट एवढी करू शकतो आणि बायबॅक प्राईसने डिवाइड केलं की येणार नंबर ऑफ शेअर्स टू बी बॉट बॅक. म्हणजे इथं पण नंबर्स आपल्याला भेटत आहेत आणि इथं पण नंबर्स भेटत आहेत. सो इथं काय दिलेलं आहे, सिक्युरिटीज प्रीमियम इज नॉट फ्री रिझर्व बट कन्सिडर्ड ॲज फ्री रिझर्व फॉर बायबॅक पर्पज. परत एकदा, सिक्युरिटीज प्रीमियम इज नॉट फ्री रिझर्व. सिक्युरिटीज प्रीमियम फ्री रिझर्वमध्ये नाही आहेत बट कन्सिडर्ड ॲज फ्री रिझर्व फॉर बायबॅक पर्पज. सो इथं ज्यावेळेस आपण ॲड करतो आहे म्हणजे त्यावेळेस जनरल रिझर्व, P&L, सिक्युरिटीज प्रीमियम हे पण घ्यायचं. सो अजून एक इम्पॉर्टंट थिंग अशी आहे की आपण इथं रिव्हॅल्युएशन रिझर्व नाही घ्यायचं आहे रिसोर्सेस टेस्टमध्ये. पोस्ट बायबॅक डेट इक्विटी रेशो डझंट फॉल बिलो 2:1. थर्ड जी आहे डेट इक्विटी रेशो जो आहे त्याच्यामध्ये डेट इक्विटी रेशो हा 2:1 पेक्षा खाली नाही गेला पाहिजे. सो दिस इज वन ऑफ द solution. Here share outstanding test, resource test, debt equity ratio test आणि lower of A, B and C असं दिलेलं आहे. Let me see here. सो इथं खूप डिटेलमध्ये लिहिलेलं आहे मी की अमाऊंट टू बी ट्रान्सफर टू CRR. आपण CRRला जी अमाऊंट ट्रान्सफर करायची त्याला आपण एक्स अज्युम करतो आहे, विच इज नथिंग बट द फेस व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स गोईंग टू बायबॅक. म्हणजे जेवढे इक्विटी शेअर्स आपण बघा, ज्यावेळेस आपण वर्किंग नोट तयार करतो, ही वर्किंग नोट तयार करतो त्यावेळेस आपण काय करतो की CRRला अमाऊंट जी जाती आहे ही CRRला जाती आहे ती कोणती आहे, ती फेस व्हॅल्यूच आहे ना, जशी काय फेस व्हॅल्यूच आहे ती. सो आपण इथं काय केलं, अमाऊंट टू बी ट्रान्सफर टू CRR इज अज्युम टू बी फेस व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स गोईंग टू बायबॅक. अमाऊंट अवेलेबल फॉर बायबॅक इज नथिंग बट वाय विच इज इक्वल टू टोटल अमाऊंट. ही एक्स जी आहे ती जेवढी बायबॅक करायची त्याची फेस व्हॅल्यू आहे, वाय जी आहे ती फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम आहे. सो अमाऊंट अवेलेबल फॉर बायबॅक इज वाय. बायबॅकमध्ये BUY वाय येतो, सो इथं वाय घेतलेला आहे आपण, लक्षात ठेवा. CRRला एक्स घ्यायचं. मग त्याच्यानंतर देअरफॉर वाय इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स टू बी बॉट बॅक आणि बायबॅक प्राईस. नंबर ऑफ शेअर्स, नंबर इन टू बायबॅक प्राईस इज इक्वल टू अमाऊंट अवेलेबल फॉर बायबॅक, राईट. आणि एक्स इज इक्वल टू फेस व्हॅल्यू विच इज नथिंग बट नंबर ऑफ शेअर्स टू बी बायबॅक इन टू फेस व्हॅल्यू ऑफ 1 शेअर, राईट. फेस व्हॅल्यू तर आहे आपल्याकडे. देअरफॉर नंबर ऑफ शेअर्स अवेलेबल फॉर बायबॅक इज इक्वल टू बायबॅक प्राईस अपॉन बायबॅक अमाऊंट ऑफ 1 शेअर. टोटल बायबॅक किती रुपयाचं करायचं आहे, म्हणजे अमाऊंट अवेलेबल फॉर बायबॅक विच इज वाय आणि बायबॅक प्राईस ऑफ 1 शेअर इथं असं आलं. आणि नंबर ऑफ शेअर्स अवेलेबल फॉर बायबॅक विच इज इक्वल टू एक्स, ॲक्च्युली विच इज नॉट इक्वल टू एक्स, पण एक्सची व्हॅल्यू काय आहे, फेस व्हॅल्यू मल्टिप्लाय बाय एक्स काय आहे, फेस व्हॅल्यू आहे. सो नंबर ही जे नंबर आला बायबॅक प्राईस अपॉन बायबॅक अमाऊंट ऑफ 1 शेअर हा आला की किती नंबर्स आपण बायबॅक करणार आहेत, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स अवेलेबल फॉर बायबॅक आलं. आणि त्याच्यामुळे त्या नंबर्सला जर फेस व्हॅल्यूने मल्टिप्लाय केलं तर आपल्याकडं एक्स येणार. एक्स इज नथिंग बट अमाऊंट टू बी ट्रान्सफर टू CRR. सो हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला भेटणार फायनल अमाऊंट किंवा फायनल नंबर ऑफ शेअर्स टू बी बायबॅक. आता आपण एकदा ब्रीफमध्ये रिव्हिजन करूयात. फेस व्हॅल्यू, बायबॅक प्राईस, फेस व्हॅल्यू, फ्रेश इश्यू किंवा फ्री रिझर्व थ्रू करू शकतो. फ्री रिझर्व जनरल रिझर्व आहे. CRRला नंतर ट्रान्सफर करायचं प्रीमियम जे आहे ते सिक्युरिटीज प्रीमियममधून घेऊ शकतो. इक्विटी शेअर कॅपिटल प्रीमियम टू इक्विटी शेअर बायबॅक ही असणार ड्यूची एंट्री. इक्विटी शेअर कॅपिटलला डेबिट केलं कारण आपल्याला कॅन्सल करायचं आहे. वी आर गोईंग टू बायबॅक अवर शेअर्स ॲट रुपीज this much of rupees premium. Equity share buyback to bank, that is paid amount for buyback of buyback to shareholder. Equity securities premium to premium on buyback, this is the premium paid
from securities premium, and general reserve to CRR, that is buyback actually made from general reserve. Why don't we transfer amount to premium to CRR? तुम्हाला प्रश्न पडला असेल की याची अमाऊंट का नाही CRRला ट्रान्सफर करत, फक्त हेच का करतो तर बिकॉज वी पास द एंट्री ऑफ सेक्युरिटीज प्रीमियम शोविंग वी हॅव यूज्ड रुपीज फ्रॉम सेक्युरिटीज प्रीमियम फॉर द पर्पज ऑफ प्रीमियम ऑन बायबॅक. कारण आपण ही एंट्री दाखवली, त्याच्यात कळते की सिक्युरिटीज प्रीमियमचा अकाउंट आपण कमी केलेलं आहे, बॅलन्स कमी केलेला आहे, सो मिसयूज नाही होणार त्याच्यानंतर. Why don't we transfer amount that is face value of buyback shares to CRR? Because we bought back the shares there, because we had reserves like general reserve, but we pay cash from bank, but and doesn't show whether general reserve is used or not. Therefore, to lock that amount, we transfer to CRR. Can we use securities premium if balance for free reserve amount instead of general reserve and P&L? Yes, but module prefer to use general reserve and P&L. I don't know whether this is used. Okay, so आपल्या याच्यामध्ये चेसमध्ये जसं सैनिक एक घर चालतो, कॅमल जसं असं चालतो तिरका तिरका, राणी जशी अशी चालते, तसं असं जर चालत असेल तर आपण ह्याचा फक्त मिनिमम यूज आहे, सो ह्याला फर्स्ट प्रायोरिटी देणार. ह्याचा 2 यूज आहे, त्याला सेकंड प्रायोरिटी. सो CRRचा ओन्ली बोनससाठी यूज करू शकतो आपण. सो CRRला आधी बोनससाठी यूज करणार. त्याच्यानंतर सेक्युरिटीज प्रीमियमचे 5 यूजेस आहेत, त्याच्यामध्ये बोनस येतो त्याच्यामध्ये. सो त्याला सेक्युरिटीज प्रीमियमला सेकंड प्रायोरिटी, जनरल रिझर्व आणि P&Lला आपण नंतर प्रायोरिटी देणार. फर्स्ट डू ऑल द ॲडजस्टमेंट, देन रिड्राफ्ट द बॅलन्स शीट. पहिल्यांदा सगळे ॲडजस्टमेंट करून घ्यायच्या, त्याच्यानंतर बॅलन्स शीट ड्राफ्ट करायची, अँड यू विल गॉट न्यू नंबर ऑफ शेअर्स because of buyback. Bonus shares are distributed to the new number of shares. Always give disclosure to bonus shares. दरवेळेस नोट्समध्ये बोनस शेअर्सचं डिस्क्लोजर द्यायचं. अमाऊंट ऑफ फ्री रिझर्व यूज्ड फॉर बायबॅक ओनली, ट्रान्सफर टू CRR, नॉट इन केस ऑफ फ्रेश इश्यू. मार्केट व्हॅल्यू इज गिवन इन क्वेश्चन जस्ट टू कन्फ्यूज. सो मार्केट व्हॅल्यूचा आणि त्याचा काही संबंध नाही आहे. सेक्युरिटीज प्रीमियम इज नॉट फ्री रिझर्व, but for the purpose of buyback, it's known as free reserve. Cash or bank will follow issue price. Share capital will follow face value, voting right and dividend is depend on face value. So याच्यानंतर आहे सेल्स revenue. Sales is nothing but revenue from operation. Is that from the same? Okay. Depreciation tangible assets असतं, amortization intangible assets असतं. Revaluation reserve is nothing but actual value of asset minus revalued price. शॉर्ट टर्म बोरोइंग को पास्ट में अदर करंट लाइबिलिटी लिखते थे. लिस्टेड कंपनी IND AS फॉलो करता, रिमेंबर दैट, and we only know the AS. Buyback can be done of fully paid up shares only if they are not, make them fully paid. Changes in inventory, opening minus closing, provision for depreciation is not liability at all. Asset side, how much money do I possess in various forms, and liability side, to whom the amount of asset side have to be distributed in what proportion. First, do all the transactions, example adjustment like sale of investment and all, then redraft the balance sheet and then go for buyback. No. In shares outstanding test, preference shares and equity shares both will be included. Remember that this is most important. In shares outstanding test, जी आपली फर्स्ट टेस्ट आहे त्याच्यामध्ये प्रेफरन्स शेअर्स आणि इक्विटी शेअर्स बोथ विल बी इन्क्लुडेड फॉर रिडम्पशन ऑफ रिडम्पशन ॲट प्रीमियम. फॉलोइंग नोट need to be given. Securities premium utilized for on redemption of preference shares assumed that company is not governed under section 133 of Companies Act 2013. Alternatively, it may not be utilized otherwise. Share option outstanding account, which is reserves and surplus,
unpaid dividend, other current liability. 12% debentures, long-term borrowing. Advance from related parties, long-term borrowing. आणि current maturities of long-term borrowings, short-term borrowing. Application money received for allotment, other current liability. And dividend equalization fund, other current liability. If question says debentures are issued for buyback, it doesn't mean that money from borrowing used for debentures. It means reserve are not liquid for payment. We will not write debentures. सो हा जो आपण चार्ट तयार करतो त्याच्यामध्ये आपण डिबेंचर्स नाही लिहिणार. वी कॅन यूज सिक्युरिटीज प्रीमियम फॉर फेस व्हॅल्यू ऑफ बायबॅक ऑल्सो, बट मॉड्यूल डोंट यूज इट, दरफॉर विल नॉट यूज. इन्व्हेस्टमेंट सोल्ड, पहिल्यांदा आपण स्टेप्स काय, इन्व्हेस्टमेंट सोल्ड लिहायचं, नंतर इशूड डिबेंचर्स, नंतर इशूड प्रेफरन्स शेअर्स, नंतर बायबॅक, नंतर बोनस. CRR to bonus to equity shareholder, bonus to equity shareholder to CRR. To equity share capital. In case of resource test, equity or shareholders fund include equity share capital, preference share capital also, P&L, securities premium, general reserve only. In case of debentures bought back by owner only, that is own debentures, if there is profit, to CR, capital reserve account, and if there is loss, profit and loss account debit. Bonus shares are issued on or after buyback of shares. That is, calculation of number of shares to be issued as bonus is always on remaining shares. If fresh issue made is given in question instead of adjustment, then no need to make entry of it. आणि ह्या लास्टचा पार्ट तर आपण आत्ताच बघितलं होतं. Let me check what's on the next page. Okay, buyback is of equity shares, hence 20% of shares are to be bought back, then 20% equity shares only, even if preference shares are present. Company issue equity shares by way of bonus for every equity share held by equity shareholders. If number of shares to be issued is on basis of remaining shares, and remaining shares will include only equity shares and not preference shares. Remember that thing.